नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची या ठिकाणी सीईटी पोर्टलवर काय आलेली अपडेट आलेली तीच मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करायचे, तुमच्या मित्रांना शेअर करायचे, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील बघा ते तुमचे आणि तुमच्या मित्रांच्या या ठिकाणी मिस होणार नाही। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय। व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करून घ्या, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील बघा ते पण आपले काय होणार नाही, या ठिकाणी मिस होणार नाही। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आलो या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती www.mahacet.org च्या ऑफिशियल पोर्टल वरती, आणि आपण या ठिकाणी येऊन थोडं जरी स्क्रोल केले तर या ठिकाणी सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी काय आलेली नवीन लेटेस्ट अपडेट आलेली। या लेटेस्ट अपडेट वरती जर मी क्लिक करतोय तर ही 22/4/2026 ला आलेली आहे। इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी काय इम्पॉर्टंट एक नोटीस आलेली बघा पोर्टल वरती। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एमएसटी सीईटीच्या सेकंड अटेम्प्ट साठी जर तयारी करत असाल तर तुम्ही जॉईन करू शकता नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत। 199 रुपयाची बॅच असणार आहे बघा। या बॅच मध्ये जे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे बघा, जिथून क्वेश्चन येतात, ओके, आणि जे क्वेश्चन एक्झाम मध्ये सातत्याने रिपीट होताना कसे क्वेश्चन बनतात, याच लेवल काय ह्या लेवलवरती काय जाणार आहे शिकवले जाणार आहे। म्हणजे एकदम 15 दिवस जर तुम्ही डेडिकेटली ही बॅच जर फॉलो करताय मित्रांनो तर विश्वास करा यश तुमचाच असणार आहे। मात्र 199 मध्ये काय घेऊन येऊ शकता तुम्ही, 99 प्लस काय घेऊन येऊ शकता, 99 प्लस काय घेऊन येऊ शकता, पर्सेंटाइल घेऊन येऊ शकता। जर जॉईन करायचं असेल तर नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो आणि जॉईन करून घ्या, कारण खूप लिमिटेड संधी आहे। कारण यामध्ये असणार आमची एक्सपर्ट फॅकल्टी जे 15 दिवसात तुमच्याकडून काय करून घेणार आहे, सेकंड अटेम्प्ट साठी तयारी करून घेणार आहे। तर लगेच नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि जॉईन करायचं। आता इम्पॉर्टंट नोटीस काय जाणून घेऊया बघा। स्पेशल रजिस्ट्रेशन विंडो फॉर एमएसटी सीईटी पीसीएम पीसीबी सीईटी एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 2026-27 साठी या ठिकाणी काय करण्यात आलेले, सेकंड अटेम्प्ट साठी रिओपन करण्यात आलेले, आणि त्यासाठी आपली बॅच सुद्धा देखील आजपासून सुरू होते। तर मित्रांनो, ही संधी परत येणार नाही, ओके। बघा मग आता रजिस्ट्रेशनचं काय वेळापत्रक असणार आहे, कशा प्रकारे आपले रजिस्ट्रेशन चालणार आहे थोडक्यात सांगतो बघा मित्रांनो। या ठिकाणी जर आपण बघितलं बघा, सीईटी सेल विल रिओपन द रजिस्ट्रेशन पोर्टल फॉर अ सिंगल डे। एका दिवसासाठी काय होणार आहे, रिओपन होणार आहे आपलं पोर्टल। 23 एप्रिल 2026 ला काय करू शकता, जर तुम्ही अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आजच्या दिवसभरामध्ये तुम्ही काय करू शकता, सीईटी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करू शकता, ओके। दिस विल अलो कॅन्डिडेट टू complete their registration and application for the second attempt. The subject to an additional late fees या ठिकाणी लागणार आहे बघा तुम्हाला 500 रुपये, ओके। जे काही फीस असेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 500 रुपये लेट फीस लागणार आहे। कारण पहिले पण सीईटी सेलने आपल्याला एक संधी दिली होती, त्या संधीमध्ये आपण काय केलं नाही, रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये। आता परत सीईटी सेलने काय केले, खूप मुलांच्या रिक्वेस्ट होते सर आमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी इनकम्प्लीट झालेलं आहे, ओके। तर सीईटी सेलने परत एक संधी दिलेली, हे रजिस्ट्रेशन तुमच्यासाठी रिओपन केलेले एका दिवसासाठी। तर या सिंगल डे मध्ये तुम्हाला काय करायचंय, पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करायचे, ओके। त्यानंतर काय सांगितलंय बघा, ज्या विद्यार्थ्यांनी पहिले बघा पहिल्याच वेळी ज्यावेळेस सीईटी सेलने काय केले होते, रजिस्ट्रेशन ओपन केले होते, त्यांनी दोन्ही अटेम्प्ट साठी बघा या ठिकाणी दिले, द कॅन्डिडेट ऑलरेडी रजिस्टर फॉर बोथ अटेम्प्ट डू नॉट नीड टू रजिस्टर अगेन। म्हणजे ज्यांनी पहिले रजिस्ट्रेशन केलेले त्यांना काहीच गरज नाही या ठिकाणी पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची। आणखीन काय सांगितलंय बघा, महत्वाचं सांगतोय तुम्हाला, ज्या विद्यार्थ्यांनी अजून अपर आयडी बनवलं नसेल त्यांनी क्रिएट करून घ्यायचं, कारण तुम्हाला ती रजिस्ट्रेशनला लागणारी डिजी लॉकर वरून तुम्ही बनवू शकता। बाकी यामध्ये तुम्हाला एडिट फॅसिलिटी अवेलेबल होणार नाहीये बघा। यामध्ये एडिट फॅसिलिटी विल बी अवेलेबल फॉर कॅन्डिडेट बघा। प्लीज नोट दॅट नो एडिट फॅसिलिटी विल बी अवेलेबल candidate registration during this extension period. Ensure all entire information is correct before submission. तुम्हाला बघून घ्यायचंय ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट करणार आहे त्या अगोदर बघायचंय का आपण भरलेली पूर्ण माहिती ही करेक्टच आहे का। जर काही इनकरेक्ट असेल तर तुम्हाला सबमिट करायचं नाही, त्याला करेक्ट करून काय करायचं, सबमिशन करायचंय, कारण नंतर हे एडिट होणार नाही। आणि एक महत्त्वाचं सांगितलंय बघा, कॅन्डिडेट आर ऍडवाइज टू रेग्युलरली व्हिजिट द ऑफिशियल वेबसाईट फॉर द फर्दर अपडेट डिटेल शेड्यूल अँड एक्झामिनेशन इन्स्ट्रक्शन। तर यासाठी तुम्हाला पोर्टललाही चेक करण्याची गरज नाही मित्रांनो, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या। जे काही नवीन अपडेट येते बघा आमची नेक्स्ट स्टेप अकॅडमीची टीम त्या ठिकाणी टाकत असते। जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे, सेकंड अटेम्प्ट साठी ही बॅच सुद्धा जॉईन करून घ्यायची मित्रांनो, कारण 199 रुपयामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचं पूर्ण या ठिकाणी आयुष्य चेंज करू शकता मित्रांनो, तुमचं फ्युचर तुम्ही या ठिकाणी बदलू शकता।
फक्त मात्र 15 दिवस अभ्यास करायचे. क्वेश्चन कुठून येतात, क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचंय, सीएटीचं कोणता पोर्शन इम्पॉर्टंट आहे, हे सगळ्या बॅच मध्ये कव्हर होणार मित्रांनो. एक्सपर्ट गायडन्स असणारे, फुल सिलेबस कव्हर करणारे, पण जे परीक्षात येतं तेवढंच, पूर्ण एकदम डिटेल सिलेबस नसणार. म्हणजे एकदम तुम्ही काय करू शकता, जे इम्पॉर्टंट ते वाचून, ते अभ्यास करून, ते पीवायक्यू सॉल्व्ह करून तुम्ही एक्झामला जाऊन जास्तीत जास्त या ठिकाणी पर्सेंटाइल घेऊ शकता. मॉक टेस्ट इन्क्लूड असणारे 199 रुपयामध्ये, तर लगेच जॉईन करून घ्या मित्रांनो. वेळ ना वाया घालता लगेच नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि जॉईन करा. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.